कारण आहे। ही शिवभक्ती करत असताना, या शिवलिंगाची पूजा करत असताना भगवान शिवाच्या शिव महापुराण कथेमध्ये विधीपूर्वक सर्व विधी सांगितलेले आहे। त्याचं विस्तृत विवेचन आपण श्रवण करूया। या शिवलिंगाची संक्षिप्त पूजा कशा प्रकारे करावी। शिवलिंगाची पूजा करत असताना एकट्यानं करू नये, पती आणि पत्नीनं दोघांनं मिळून करावं। भगवान शिवाची पूजा हे पती पत्नीनं मिळून केल्यानंतर परिपूर्ण होऊन फळाला येते। पण अनेक वेळेला काय होतंय, आता पुरुषांचा देवावर दिवस पूजा करतात, भक्ती करतात, व्रत करतात, उपवास करतात, कथा ऐकतात, कीर्तन ऐकतात, शिवकथा ऐकतात। ते सुद्धा अनेक माता माऊलींच्या पतीला जमत नसतं, त्यांना ती भक्ती आवडत नाही, पूजापाठ केलेला आवडत नाही, उपवास केलेले आवडत नाही। पण मी सांगेन माझ्या पित्यांनो, माझ्या पुरुषांनो, विनंती आहे, तुमची पत्नी जर भक्ती करत असेल, शिवपूजा करत असेल, परमार्थ करत असेल, तर तुमच्या पत्नीला कधीच अडवू नका। कारण सांगितलेलं आहे, लक्षपूर्वक ऐका। पत्नीनं केलेलं पाप कधीच पतीला लागत नाही, पण पतीनं केलेलं पाप नेहमी पत्नीला लागतं। लक्षपूर्वक ऐका, पत्नीनं केलेलं पाप कधीच पतीला लागत नाही, पतीनं केलेलं पाप नेहमी पत्नीला लागतं। आता त्याच्यासोबत विरुद्ध आहे का, पतीनं केलेलं पुण्य कधीच पत्नीला लागत नाही, पण पत्नीनं केलेलं पुण्य मात्र नेहमी पतीला लागतं। म्हणूनच पत्नीनं केलेल्या परमार्थाच्या पुण्याईच्या बळावरच तुमच्या पतीचा संसार आनंददायी होतो, तुमच्या पतीचं व्यवसाय, तुमच्या पतीची नोकरी अगदी समाधानानं प्राप्त होते। हे पत्नीनं केलेल्या पुण्याचं फळ त्यांच्या पदरामध्ये प्राप्त होतं। म्हणून पतिदेवांनी पत्नी करत असलेला परमार्थ कधीही अडवता कामा नये, हे शास्त्र सांगताय। कारण माता माऊल्या जेवढा परमार्थ करतात तेवढंच पुण्य परिवाराला आणि पतीला लागत असतं। अनेक वेळेला पतीच्या व्यवसायामध्ये बरकता होते, नोकरीमध्ये प्रमोशन होतं, ते कशाच्या बळावर, तर पत्नीनं केलेल्या पुण्याईच्याच बळावर पतीच्या जीवनामध्ये प्रगती होत असते। कारण पत्नी हे साक्षात लक्ष्मीचं स्वरूप सांगितलेलं आहे। आणि म्हणून पती आणि पत्नी दोघांनी मिळून ही शिवपूजा करावी, शिवमंदिरामध्ये यावं, कथा ऐकाव्या, कीर्तन ऐकावे, शिवलिंगाची पूजा करावी। या शिवलिंगाची पूजा करत असताना मन हे एकाग्र असावं, मन हे शुद्ध असावं। असे शुद्ध भाव ज्याचा देव अंकित तयाचा। आता मंदिरात येत असताना मंदिरात येण्याची वेळ सांगितलेली आहे। कधी यायचं मंदिरात? दुपारी बरोबर 12ला का? 2 वाजता का? किती वाजता याचं शिवणे आप्पा? वा, ब्रह्ममुहूर्त सांगितलेला आहे। ब्रह्ममुहूर्त, ब्रह्ममुहूर्त किती जणांना माहिती आहे? पहाटे 3 ते 6। वा, आजीमाईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। पहाटे 3 ते 6 याच वेळामध्ये तुम्ही मंदिरामध्ये आलं पाहिजे। आणि याच वेळामध्ये केलेली शिवभक्ती, शिवपूजा फळाला येते। राक्षसी मुहूर्तावरती केलेली पूजा अजिबात फळाला येत नाही। म्हणून पहाटे 3 ते 6 याच वेळामध्ये तुम्ही शिवमंदिरामध्ये यायचं आहे। आता येत असताना कसं यावं, लक्षपूर्वक श्रवण करा। येत असताना स्नान करून, सुंदर स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करून, कपाळावरती विभूती लावून, कुंकाचा तिलक धारण करून, गळ्यामध्ये इष्टलिंग आणि रुद्राक्षाची माळ असावी। हा पहिला नियम सांगितलेला आहे। हे अलंकार तुमच्या गळ्यामध्ये प्राप्त असलेच पाहिजे।
आता एक म्हण प्रचलित झाली आहे पहा, एक लोटा जल सभी समस्या का. बोला बोला माता मौल्यांना थोडं बोला. मी सोमेश्वर आप्पा यांना कथा घेत असताना पहिला प्रश्न केला होता, इथं जे काही माता माऊल्या, जे काही पिता वर्ग, बंधू भगिनी कथा श्रवण करायला येतात त्यांना बोलायला येतं का? कारण बोललं तर कथा आहे नाही तर व्यथा आहे. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही येऊन तर बघा म्हणले, तुम्हाला अपेक्षित आहे त्याही पेक्षा गोडगोड बोलतात म्हणले, पोपटासारखं. तुम्ही येऊन तर बघा म्हणले. म्हणून म्हणतोय तुम्ही बोलके आहात आणि बोलावं कुठं? शिवनामाच्या दरबारामध्ये बोलावं. बोलावं कुठं? महादेवाच्या समोर बोलावं. इथं बोललेल्या गोष्टीचं निवारण होतं. म्हणून या ठिकाणी तुम्ही आम्ही बोललं पाहिजे. बोलाल तरच, एक म्हण आहे बघा, वाचाल तरच वाचाल, बोलाल तरच कळणार आहे. नाही बोलाल तरी कथा ही व्यथा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक लोटा जल सभी समस्या का. बोला, एक लोटा जल सभी समस्या का हल. वाह, एक लोटा जल सभी समस्या का फल क्यों हल. ये वीर शैव लिंगायत धर्म में नहीं हो सकता. काय म्हणतोय? एक लोटा जल सभी समस्या का हल, ये वीर शैव लिंगायत धर्म में नहीं हो सकता, क्योंकि जब तक आप अपने गले में इष्टलिंग नहीं पहनेंगे, प्रथम पूजा इष्टलिंग पर जलधार नहीं करेंगे, तब तक इस शिवलिंग पर चढ़ाई हुई जलधार मेरे भोलेनाथ अपनाते नहीं. इसलिए प्रथम पूजा इष्टलिंग की है. प्रथम पूजा गले में इष्टलिंग पहनना है. म्हणून प्रथम पूजा सांगितली इष्टलिंगाची. इष्टलिंगाची पूजा केल्याशिवाय मंदिरात केलेली पूजा फळाला येत नाही. किती जणांचा नियम आहे, इष्टलिंगाची पूजा केल्याशिवाय तोंडामध्ये पाणी सुद्धा घेत नाहीत. बोला. वा वा, या शिव महापुराण कथेचं फळ तुम्हाला लाभावं. जोरदार टाळ्या वाजवा एकदा. इष्टलिंगाची पूजा केल्याशिवाय पाण्याचा थेंब सुद्धा पिऊ नये शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पण बऱ्याच जणांचं स्नान करण्या अगोदर एक ब्रेकफास्ट होतो. महाराज नंतर बघू, आजचा दिवस राहू द्या, असं अनेक वेळेला होतं. पण शास्त्र सांगतं इष्टलिंगाची पूजा ही प्रथम आहे. जोपर्यंत तुम्ही इष्टलिंगाची पूजा करणार नाहीत तोपर्यंत मंदिरातल्या देवाची पूजा फळाला येणार नाही. म्हणून प्रथम पूजा ही इष्टलिंगाची आहे. म्हणून घरामधून येत असताना प्रथम इष्टलिंगाची पूजा करा आणि मंदिरात येण्यासाठी तयार व्हा. मंदिरात येत असताना कोणत्या वस्तू घेऊन याव्या श्रवण करा. आरतीचं ताट घेऊन यावं तांब्याचं. स्टीलचं चालत नाही. कशाचं असावं? तांब्याचं. तांब्याच्या आरतीच्या ताटामध्ये पंती सुद्धा तांब्याच्याच असाव्या. स्टीलच्या चालणार नाहीत, पितळी चालतील. तांब्याच्या आरती जास्त फळ देतात, तांब्याच्या पंती जास्त फळ देतात. एक पंती असेल तरी चालेल, पण त्यामध्ये वाती मात्र 2 लावाव्या. मी आता कथेची आरती होताना 4 दिवस झालं पाहू लागलोय. बरेच जण एकच दिवा लावून आरती करत आहेत. आरती करू शंभू देवा, देवाधिदेव महादेवा. एक दिवा लावून आरती कधी करतात हो? मी लोहाऱ्याकडचं सांगतो, आमच्या भागातलं. माणूस मेला की नाही एक आरती लावतात, एक दिवा लावतात, जय देवा बसवेशा आरती करतात. मग आता तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? देव मेलेत म्हणायचंय का महाराजांना मारायचंय का महाराज मेलेत म्हणायचंय? सांगा मला. त्यासाठी सांगतो आहे, या पंक्तीमध्ये वाती 2 असाव्या.
एक वाद चालणार नाही. शिवाविना शक्ती अधुरी आहे, शक्ती विना शिव अधुरी आहे. त्याच्यामुळं 2 वाती त्या पंक्तीमध्ये असाव्या. शिवशक्तीचं स्वरूप. आरतीच्या ताटामध्ये अगरबत्ती आणायची नाही. अगरबत्ती आणि धूप महादेवाला वर्ज्य आहे. अगरबत्ती आणि धूप गाभाऱ्यामध्ये लावू नये. आरतीच्या ताटामध्ये ओरिजिनल असं भीमसेन नावाचं कापूर मिळतं, ते कापूर ताटामध्ये घ्यावं. त्याच ताटामध्ये पांढरी लाल थोडी फुलं घ्यावी. त्याच ताटामध्ये बेलाची पानं, 3 पानाची बेलाची पानं, 11 बेलाची पानं आपण ताटामध्ये घ्यावी. त्याचबरोबर आरतीच्या ताटामध्ये अखंड पांढरे तांदूळ, तुटके नसावे, कलरचे नसावे, अखंड पांढरे तांदूळ, एवढ्या वस्तू आरतीच्या ताटामध्ये असाव्या. सोबत तांबड्या तांब्यामध्ये 1 लोटा जल. सोबत शिवलिंगाला पुसण्यासाठी नॅपकिन दस्ती असावी. काय म्हणतोय? नवीन देवाची दस्ती असावी, नॅपकिन असावं. सोबत बसण्यासाठी दर्भासन सांगितलं. आता आपल्या भागामध्ये मिळणार नाही, काशी रामेश्वर अशा ठिकाणी ते प्राप्त होतं, म्हणून आपण एक सुती आसन घेऊन यावा. एवढ्याच वस्तू. आणि नैवेद्य म्हणून मुरमुरे आणू नका, पेढे आणू नका, साखर आणू नका. नैवेद्य म्हणून घरात जेवढा तुम्ही स्वयंपाक बनवलाय तेवढा सगळा स्वयंपाक बांधून घेऊन या. काय करायचं ते सांगतो मी पुढं. एवढ्या सगळ्या वस्तू घेऊन विधीपूर्वक तुम्ही या शिवमंदिरामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती या. ब्रह्ममुहूर्तामध्ये शिवमंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर अगोदर कोणाचं दर्शन घ्यायचं? नंदी महाराज. नंदी महाराजांचं तर दर्शन का प्रथम? तर शिवगणांचे अध्यक्ष म्हणून नंदी महाराजांची भगवान शिवानं नियुक्ती केलेली आहे. पिये असतो बघा, पिये. एखाद्या VIP माणसाचा एखादा पिये असतो, तसं देवादिदेव महादेवांचा पिये म्हणून नंदी महाराजांची नियुक्ती आहे. जर महादेवांपर्यंत एखादा संदेश पोचवायचा असेल तर नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलायचं. तो संदेश डायरेक्ट महादेवापर्यंत जाऊन पोचतो. डायरेक्ट जर महादेवाला सांगायला गेलात तर महादेवांच्या दरबारात फार गर्दी आहे. आणि आता तर पंडित मिश्राजींनी सांगितल्यापासून, पशुपतीनाथ व्रत सांगितल्यापासून अगदी मंदिरामध्ये रविवारच्या रात्रीचे 12:01 झाले रे झाले, महादेवाला झोपच नाही. 1 लोटा जल सभी समस्या का हल. रात्री 12च्या नंतर महादेवाला जी आंघोळ सुरू आहे ते सोमवारच्या रात्रीचे 12 वाजेपर्यंत महादेवाला झोपच नाही. आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित मिश्राजींनी ही शिवभक्ती जागृत करण्याचं कार्य त्या ठिकाणी हाती घेतलं. जी जुनी महादेवांची मंदिरं होती, ज्या महादेवांच्या मंदिराला कुणीही पाहत नव्हतं, जात नव्हतं, आज त्या जुन्या पुरातन महादेव मंदिरांचे जीर्णोद्धार झाले, प्राण प्रतिष्ठापना झाल्या, त्या मंदिरामध्ये गर्दी झाली. याला कारणीभूत भगवान शिवाचे दास होऊन, नंदी होऊन कार्य करत असलेले आंतरराष्ट्रीय पंडित मिश्राजी. आता त्यांची कथा दुधनाळ तालुका उमरगा, बरोबर आहे ना, या ठिकाणी सुरू आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा. कारण शिवभक्ती करण्याचं, शिवभक्तीला जागृत करण्याचं कार्य त्यांनी आपल्या हाती घेतलंय. जे शिवभक्ताचं कार्य करतात, जे शिवभक्तीचा धर्म प्रचार करतात, आपण त्यांचा गुणगौरव करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कुठलंही व्रत करा, फक्त करा. केल्यानं होतं, आधी केलं पाहिजे. त्यांनी काही चुकीचं नाही सांगितलं. शिवपूजा सांगून सगळ्या जनसमुदायाला या शिवभक्तीमध्ये बांधण्याचं काम त्यांनी केले. त्यांनी काही वाईट सांगितलंय? अजिबात नाही.
कुठलंही व्रत असो, कुठलीही पूजा असो, ती आपल्या जीवनामध्ये भोळा भाव देवा मला पाव त्याचं फळ आपल्याला देणार आहे. म्हणून कुठल्याही कथाकारांनी सांगू द्या, कुठल्याही कीर्तनकारांनी सांगू द्या, त्याच्यावरती आपण मतभेद करायची अजिबात गरज नाही. त्याच्यावरती आपण वाईट विचार करायचा अजिबात गरज नाही. जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करा. कारण वक्ता हे कुठल्या तरी ग्रंथामध्ये वाचल्याशिवाय वक्तव्य करत नसतो. आणि म्हणूनच शिवमंदिरामध्ये आल्यानंतर प्रथम नंदी महाराजांच्या डाव्या बाजूला, काय म्हणतोय, नंदी महाराजांच्या डाव्या बाजूला शेपटीच्या जवळ तुम्ही आणलेलं आसन अंथरायचं आहे आणि त्याच्यावर आरतीचं ताट ठेवायचं आहे आणि तो तांबडा जलाचा लोटा ठेवायचा आहे. नंदी महाराजांचं गेट कायम उघड असावं. नंदी महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय शिवलिंगाचं दर्शन परिपूर्ण होत नाही. शेपटीच्या जवळ सगळं साहित्य ठेवून एक लोटा जल हातामध्ये घेऊन त्याच्यातलं 10% जल नंदी महाराजांच्या शिंगावरती म्हणजेच नंदी महाराजांच्या मुखावरती समर्पित करायचं आहे. आता जल वाहत असताना कसं वाहावं हो? बोला बोला, दाखवा, दाखवता येईल कोणाला? तुम्ही शिवलिंगाला जल वाहता, कसं वाहावं? बरेच जण येतात, लोटा असं धरतात आणि घ्या महादेवा म्हणतात, भड 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 पाणी घालतात. तुम्ही स्नान करताना नॉन स्टॉप जर तुमच्या अंगावर पाणी येऊन पडू लागलं तर श्वास घुटमळतो की नाही? मग महादेवाला काय आहे की नाही? देवाचा कुणीच विचार केला नाही. देवाला थंड वाजत असेल, देवाला त्रास होत असेल, याचा विचार थोडा करा. कुठेही जल वाहत असताना आपल्या तांब्या लोट्यावरती, त्या तांब्यावरती आपला उजवा हात पूर्ण झाकला गेला पाहिजे आणि या तर्जनी बोटानीच जलधारी झाली पाहिजे. तर्जनी बोटानी या नंदी महाराजांच्या शिंगावरती जलधारी व्हावी. तदनंतर जे तुम्ही नॅपकिन आणलेलं आहे त्या नॅपकिननं पुसून घ्यावं. तदनंतर नंदी महाराजांना भस्म लावावं. भस्म, भस्म कोणतं सांगितलं काल? गोमय भस्म. गायीच्या शेणापासून बनलेलंच भस्म ताटामध्ये असावं. हळदी कुंकू महादेवाला वर्ज्य आहे, त्याच्यामुळे मी हळदी कुंकू तुम्हाला सांगितलं नाही. हळदी कुंकू सुद्धा ताटामध्ये घ्यायचं नाही. शिवलिंगाला हळदी कुंकू लावायचं नाही. त्रिपुंड्र भस्म डावीकडून उजवीकडे नंदी महाराजांना लावायचं. एक बिल्वपत्र कोणत्या 3 बोटांनी व्हायचा? वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. हे पहा, टाळ्या वाजवायला कंजूसपणा करू नका. टाळ्या वाजवल्यानंतर झटक्याचे, अटॅकचे आजार ऑटोमॅटिक कमी होतात, म्हणून जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही जोरदार टाळ्या वाजवलात, तुम्ही जोरदार नामस्मरण केलात, याचा अर्थ काय? कार्यकर्ते मंडळी महाराजांना 1 लाखाचा चेक एक्स्ट्रा देणार नाही. जेवढं आहे तेवढंच. तुम्ही केलेलं पुण्य तुमच्या पदरामध्ये प्राप्त व्हावं यासाठी नाम घेत चला, टाळी वाजवत चला, आहे की नाही? आता चेकवरून लक्षात आलं किती जणांनी आजपर्यंत, कितवा दिवस आहे आज? 5वा. 5व्या दिवसापर्यंत या नाम यज्ञ सोहळ्यासाठी देणगी देऊन भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेतलाय? हात वरी करा. किती जणांनी दिली? बाकीचे कधी देणार आहेत? 3च दिवस राहिलेले आहेत. या लागी तुम्हा सांगतो ही सोय, गेली घडी नये परतोने. मी बार बार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, अधिक मासामध्ये तुमच्या धनातून केलेलं दान हे आमच्या प्रपंचाला नाही लागत, तर या अनंत पाळाच्या चरणी सेवा रूपानं प्राप्त होणार आहे. आणि इथं केलेल्या धनाचं पुण्य तुमच्या उर्वरित पैशाला लागणार आहे आणि ते पैसे सुद्धा
शुद्ध होऊन त्या पैशाला दुप्पट आशीर्वाद प्राप्त करून देणारे माझे भगवान शिव आहेत. म्हणून राहिलेल्या 3 दिवसामध्ये वेळ न वाया घालवता आपण जास्तीत जास्त सद्भक्तांनी या ठिकाणी देणगी स्वरूपात दान दिलं पाहिजे. म्हणून जोरदार टाळ्या वाजवा. वा. भवरोगावरी दिव्य रसायन औषध हे जाण शिवनाम. शरीराला लागलेल्या भवरोगावरती एकच औषध आहे शिवनाम. मी सांगतो नेहमी, डॉक्टरची गोळी फक्त त्या आजारावरती काही काळ काम करेल, पण माझ्या भगवान शिवाच्या शिवनामाची गोळी चिंता रोगावरती काम करेल आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला निरोगी ठेवण्याचं काम करेल. म्हणून शिवनाम गोळी घ्या. भगवान शिवाचं नाम फार गोड आहे. कसं गोड आहे? फार गोड आहे. संत म्हणाले, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे. सर्वांनी बोला जय हो. गोड नाम हे शिवाचे, सुदेहुनी 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 गोड नाम हे शिवाचे. घेई घेई वाचे माया माझे, घेई घेई वाचे माय माझे, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे. नाम हे शिवाचे. नमः पार्वती पतये शिव हर हर. अनंतपाळ महाराज की हर हर. भगवान शिवाचं नाम कसं आहे? सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, घेई घेई वाचे माय माझे. संत म्हणाले, महादेवाचं नाम कसं आहे? गोड आहे. गोड, साखरेपेक्षा सुद्धा गोड. सुदेहुनी म्हणजे साखरेपेक्षा सुद्धा गोड महादेवाचं नाम आहे. आणि ते तुम्ही घ्या म्हणाले. काय म्हणाले? तुम्हाला माय म्हणाले. घ्या माय घ्या, महादेवाचं नाम घ्या आणि या भवरोगातून मुक्त व्हा. संत म्हणतात, पण हे नाम घ्यायचं सोडून आपण प्रपंचातलं नाम घेण्यामध्ये बिझी झालो, म्हणूनच दुःखी झालो. मुंगीला जास्त सांगावं लागत नाही, पण माणसाला जास्त सांगावं लागतं. मुंगी दिसायला किती छोटी. प्रसंग असा आहे, किचनमध्ये डबे असतात. डबे माता माऊल्यांना माहिती आहे. साखरेचा डबा असतो, चहापत्तीचा डबा असतो, मिठाचा डबा असतो, तिखटाचा डबा असतो. रोज एक माय कंटाळली. साखर नावाच्या डब्याला मुंग्याच लागू लागल्या. कंटाळून गेली आणि तिने एक युक्ती सुचली. काय सुचली? युक्ती सुचली. साखर नावाच्या डब्याला नित्यनेमाने मुंग्या लागू लागल्या. डब्बा कोणत्याही ठिकाणी ठेवू द्या, तिथं मुंग्याची रांग लागू लागली. विचार केला,
आपण मुंग्याला भुलवावं म्हणून साखर नावाच्या डब्यामध्ये तिखट भरलं आणि तिखट नावाच्या डब्यामध्ये साखर भरली. आता मुंग्याला काय सांगावं लागेल का, या डब्यात साखर आहे आणि त्या डब्यात तिखट आहे? हे माणसाला सांगावं लागतं, कळतं पण वळत नाही. तिला वाटलं मुंगीला काही कळणारच नाही, म्हणून तिखट नावाच्या डब्यामध्ये साखर भरली आणि साखर नावाच्या डब्यामध्ये तिखट भरली. पण मुंग्या तुमच्यापेक्षा हुशार होत्या. मुंग्या वासाच्या दिशेने तिखट नावाच्याच डब्यामध्ये प्रवेश केल्याने साखर शोधून काढली आणि त्या साखरेच्याच डब्याला हात घातला. तिखटाचा डब्बा बाजूलाच. ज्या डब्यावरती तिखट नाव लिहिलंय आणि त्याच्यामध्ये साखर आहे हे मुंगीला सांगावं लागत नाही. मुंग्या त्याच डब्याला लागल्या, कारण मुंग्या तेवढ्या बुद्धिवान आहेत. त्या श्वासाच्या बळावर, वासाच्या बळावर त्यांनी ती साखर त्या ठिकाणी प्राप्त करून घेतली. हे मुंगीला कळालं, पण माणसाला कळेना की कोणतं ज्ञान घेतल्यानंतर, कोणतं नामस्मरण केल्यानंतर आपल्या जीवाचं कल्याण होईल, आपल्या जीवाला मुक्ती प्राप्त होईल, आपल्या जीवाला सुख आणि समाधान प्राप्त होईल. संत म्हणाले, माय घ्या, साखरेपेक्षा गोड असणारं भगवान शिवाचं नाम घ्या आणि ते नाम रांगेनं या आणि या शिव मंदिरामध्ये घेण्यासाठी तयार व्हा. आणि याच मंदिरामध्ये तुम्हाला भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. नंदी महाराजांना आम्ही विभूती लावून झाल्यानंतर काय करायचंय, त्रिपुंड्र भस्म धारण केल्यानंतर पुढे नंदी महाराजांना बिल्वपत्र कोणत्या 3 बोटांनी, बोला, इथं आलो होतो आपण, बरोबर आहे की नाही? अंगुठा, मध्यमा आणि करंगळीच्या बाजूची अनामिका, या 3 बोटामध्ये बेलाचं देठ धरावं. बेलाचं पान नंदी महाराजांकडे करावं, देठ आपल्याकडे करावं आणि 1 बेलाचं पान या नंदी महाराजांच्या डोक्यावर ठेवावं. 1 फूल याच 3 बोटांनी डोक्यावरती ठेवावं. याच 3 बोटांनी अक्षता व्हाव्या आणि सुंदर अशा प्रकारे नंदी महाराजांचं पूजन झाल्यानंतर नंदी महाराजांच्या कोणत्या कानामध्ये मनातला संकल्प बोलावा? बोला, डाव्या की उजव्या? बोला बोला, डाव्या. वा, डाव्या कानामध्ये नंदी महाराजांच्या मनामधला संकल्प बोला. तो डायरेक्ट महादेवांपर्यंत संदेश पोहोचवतात आणि त्यानंतर येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या जीवनातला संकल्प पूर्ण सिद्ध रूपाने प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलून झाल्यानंतर शृंग दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. आता प्रथम शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं आहे. डाव्या हाताचा अंगुठा आणि ही तर्जनी नंदी महाराजांच्या दोन्ही शिंगावरती ठेवायचं आणि आपल्या डोळ्यांनी गाभाऱ्यामध्ये असलेल्या शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं. त्याला शृंग दर्शन म्हटलेलं आहे. ते दर्शन घेऊन आपलं सगळं पूजेचं साहित्य घेऊन नंतर आपल्याला गाभाऱ्यामध्ये प्रवेश करायचा आहे. गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिला पाऊल उजवा पडावा. काय म्हणतोय? गाभाऱ्यामध्ये उजवा पाऊल गाभाऱ्यामध्ये पडावा. गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर बसण्याची दिशा सांगितली. आता मी 4 दिवसापासून पाहतोय, कोणी समोर पाहतंय, कोणी पाठीमागे बसतंय, कोणी समोर बसतंय. तर शिवलिंगाची पूजा करण्यासाठी बसण्याची शास्त्रोक्त दिशा सांगितलेली आहे. जलधारा कोणत्या दिशेला वाहते? असं नको, दिशा सांगा. उत्तरेकडे. तर उत्तरेकडे आपलं तोंड व्हावं आणि दक्षिणेकडे आपली पाठ व्हावी. जलधारीच्या एका सरळ रेषेमध्ये आपल्याला पूजा करण्यासाठी बसायचं आहे. लक्षपूर्वक ऐका. समोरही बसायचं नाही आणि पाठीमागेही बसायचं नाही. बसत असताना प्रथम आपण आणलेला आसन टाकून त्यावर अंगुठा, मध्यमा
अनामिका या 3 बोटांनी तांबड्या तांब्यातलं जल शिंपडून आपण त्या ठिकाणी त्या आसनावरती बसायचं आहे. बसल्याबरोबर अगोदर ज्या व्यक्तीनं, ज्या मातेनं, ज्या पुरुषानं या शिवलिंगाची पूजा केलेली आहे, मग त्या शिवलिंगावर हार असतील, फुलं असतील, बेल असतील, तर ते डायरेक्ट बाजूला काढायचे नाहीत. जे डायरेक्ट बाजूला काढून पूजा करायला सुरुवात करतात त्यांना त्यांच्या पूजेचं फळ तर मिळतच नाही, पण त्यांना ते पाप लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून पूजा काढण्या अगोदर या ठिकाणी मंत्र म्हणून आपल्याला ती पूजा बाजूला घ्यायची आहे. तर त्यासाठी डाव्या हातानं एक फूल तांबड्या तांब्यामध्ये समर्पित करून थोडंसं पाणी उजव्या हातामध्ये घेऊन अंगुठा आणि तर्जनी ध्यान अवस्थेमध्ये घेऊन शिवा अर्पणमस्तु, काय म्हणतोय, शिवार्पणमस्तु, शिवार्पणमस्तु, शिवार्पणमस्तु असं 3 वेळा म्हणून या शिवलिंगावरती ते जल आपल्याला समर्पित करायचं आहे. भगवान शिवाचं 2 हात जोडून दर्शन घ्यायचं आहे आणि मगच शिवलिंगावर असलेले हार फुलं बाजूला घ्यायचे. बेल म्हटलं नाही बरं का, काय म्हटलं मी, हार आणि फुलं तुम्ही बाजूला घ्या, पण बेल मात्र जशास तसं शिवलिंगावर राहू द्या. पहिल्या पूजेचं हे बेल दररोज सायंकाळी जे काही शिवमंदिराचे पुजारी असतात स्वामी महाराज, त्यांनी तो सर्व बेल गोळा करून शिष्यांना प्राशन करण्यासाठी द्यावा. अनेक रोगराईतून मुक्तता होण्यासाठी या बेलाचा रस कामी येतो. मी पुढे बेलाचं महात्म्य सांगणार आहे तुम्हाला. बेलाचं फार महात्म्य आहे, आपण वाहताना त्याचं महात्म्य श्रवण करूया. हार आणि फुलं बाजूला काढून कुठं ठेवायचे आहेत, तर कोणाच्या पायाला लागू नये. स्वामी महाराजांनी मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये एक पातेलं ठेवायचं, त्याच्यामध्ये ते फुलहार जमा करायचे, टाकता वाहत्या पाण्यामध्ये किंवा थांबलेल्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकता. पूजा बाजूला झाल्यानंतर तुमच्या पूजेची तुम्हाला सुरुवात करायची आहे. पहा, शिवलिंगाची पूजा करण्यासाठी शास्त्रोक्त मंत्र सांगितलेले आहेत. प्रथम तुम्हाला पूजा करण्यासाठी संकल्प सोडायचा आहे. तर संकल्प सोडत असताना आपल्या उजव्या हातामध्ये डाव्या हाताने अंगुठा, मध्यमा आणि अनामिका या 3 बोटांना ताटातलं थोडंसं तांदूळ अक्षता म्हणून उजव्या हातावर घ्यायचे आहेत. ध्यान अवस्थेमध्ये बसायचं आहे. चला, लक्षपूर्वक सगळ्यांनी लक्ष द्या आणि स्वतः या ठिकाणी करण्याचा प्रयत्न देखील करा. डाव्या हातानं अक्षता उजव्या हातावरती घ्यायच्या आहेत. घेतल्याबरोबर डाव्या हातानेच फुलानं थोडंसं जल त्या अक्षतावरती टाकायचं आहे. तदनंतर जे गाईच्या शेणापासून बनलेलं भस्म आहे त्याची थोडी चूर्ण त्याच्यावरती समर्पित करायचे आहे आणि ध्यानधारणा अवस्थेमध्ये डोळे झाकून बसायचे. कोणत्या अवस्थेमध्ये? ध्यानधारणा अवस्थेमध्ये डोळे झाकून बसायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे. भगवान शिवाची पूजा करत असताना आपल्याला संकल्प सोडायला सांगितलेला आहे. मग आता तो संकल्प कसा आहे पहा. संकल्प शास्त्रोक्त मंत्र रूपाने सांगितला आहे. ज्यांना पाठ होईल ते पाठ करू शकता, ज्यांना पाठ होत नाही त्यांनी ओम नमः शिवाय म्हणून संकल्प सोडू शकता. तर संकल्पासाठी मंत्र आहे ओम श्री गणेशाय नमः. ओम शिव शिव शंभोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वमन्तरे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे मेरुर्दक्षिणभागे महाराष्ट्रदेशे व्यावहारिकचान्द्रमाने शिरूर अनंतपाळ ग्रामे शालिवाहनशके 1948 शुभनाम संवत्सरे शुभ आयने शुभपक्षे शुभमासे शुभवारे शुभनक्षत्रे शुभयोगे शुभकरणे शिवलिंग पूजा करणे प्रीत्यर्थ इति महासंकल्पम करिष्यामि. एवढा मंत्र म्हणून हातातल्या अक्षता
शिवलिंगाच्या समोर सोडायच्या आहेत आणि उजव्या हाताने फुलांनी त्या अक्षतावरती पाणी समर्पित करायचं आहे. हा झाला प्रथम संकल्प. ज्यांना हा संकल्प पाठ होणार नाही, ओम नमः शिवाय मंत्र म्हणून अक्षता सोडायच्या, फुलानं पाणी समर्पित करायचं. तदनंतर शिवपूजेला सुरुवात करायची आहे. प्रथम आपल्याला या तर्जनी बोटानं शिवलिंगावरती जलधारी करायची आहे. मंत्र आहे जलधारी करताना डावा हात उजव्या हाताच्या कोपऱ्याला असावा आणि जलधारी आपल्याला शिवलिंगावरती करायची आहे. जलधारी करत असताना मंत्र आहे ओम सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवेनाति भवे भवस्व मां भवद्भवाय नमः ओम वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकरणाय नमो बलविकरणाय नमो बलाय नमो बलप्रमथानाय नमो सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः ओम अघोरेभ्यो थघोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः शर्वेभ्यो सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ओम ईशान सर्वविद्यानां सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदाशिवो इति पंचब्रह्ममन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि. ओम नमः शिवाय हे मंत्र म्हणून आपल्याला जलधारी करायची आहे. जलधारी केल्यानंतर ज्यांच्याकडे गावरान गाईचं दूध आहे त्यांनी दूध वाहायचं. गावरान गाईचं दूध नसेल तर शिवलिंगावर दूध वाहायचं नाही. म्हशीचं दूध, पॉकेटचं दूध शिवलिंगाला वर्ज्य आहे. म्हणून असेल तर गावरान गाईचं, नसेल तर भोळा भाव देवा मला पाव. पण पॉकेटचं दूध वाहून पापात पडायचं नाही. ज्यांच्याकडे गावरान गाईचं दूध आहे त्यांनी ओम नमः शिवाय म्हणून दूध व्हायचं. त्याच्यानंतर पुन्हा जल समर्पित करायचं आणि जल समर्पित झाल्यानंतर तुम्ही जे नॅपकिन आणलेलं आहे, दस्ती आणलेलं आहे, त्या दस्तीनं स्वच्छ शिवलिंग पुसून घ्यायचं. स्नान केल्यानंतर आपण आपलं शरीर पुसून घेतो की नाही, का तसंच ठेवतो ओलं? शिवलिंगावर मात्र पाण्याची डाग तसंच. असं व्हायला नको. स्वच्छ सुंदर भगवान शिवाला भक्ती आवडते. गाभाऱ्यामध्ये दुर्गंध पसरता कामा नये याची काळजी पूजा करणाऱ्या भक्तांना घेणं गरजेचं आहे. नॅपकिननं सुंदर स्वच्छ त्या ठिकाणी नॅपकिननं शिवलिंग पुसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गोमय भस्म या आपल्या शिवलिंगाला समर्पित करायचं आहे. प्रथम शिवलिंगाच्या मस्तकावर डावीकडून उजवीकडे भस्म ओढायचं आहे आणि नंतर कपाळावरती, शिवलिंगाच्या मुख्य कपाळावरती 2 आणि बाकीचे मिळून 13, सर्व मिळून 15 ठिकाणी आपल्याला शिवलिंगावर विभूती लावायचे. मंत्र आहेत ओम अनादि शाश्वतं शांतं चैतन्यं चित्स्वरूपकं चिदंगवृषभाकारं चिद्भस्मलिंगधारणं श्री सांब सदाशिवाय नमः भस्मं धारयामि. पाठ होईल का मंत्र? म्हणून ओम नमः शिवाय म्हणून आपण विभूती लावायची. त्याच्यानंतर 3 पानाचा बेल भगवान शिवाला अर्पण करायचा. आता आम्हाला बऱ्याच जणांनी बेल वाहण्याचा विधी विचारला. बेल पालथा वाहावा की सवासा वाहावा? तर याच्यासाठी सुंदर शिवमहापुराण कथेनं उत्तर दिलेलं आहे. वाल्या कुळ्या किती जणांना माहिती आहे? हात वरती करा. वाल्या कुळ्या किती जणांना माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे. वाल्या कुळ्या मंत्र जपायचा. मरा 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 म्हणता म्हणता त्याच्या मुखातून काय आलं? राम राम राम. वाल्या कुळ्या मरा मरा म्हणता म्हणता राम नाम जपू लागला आणि वाल्या कुळाचा वाल्मिक ऋषी झाला. आणि वाल्मिकी रामायण लिहून तिन्ही लोकांमध्ये आपली कीर्ती गाजवली. शेतकरी आहेत तुम्ही. आता शेतामध्ये बी पेरत असताना, पेरणी करत असताना
यंत्रामधून तुम्ही बी टाकता, मग ते सरळ टाकता की उलटे टाकता? बोला, कसं टाकता? सरळ टाकता. पण सगळेच बी सरळ पडतात का खाली? काही बी उलटे सुद्धा पडत असतील. मग आता मला उत्तर हवंय, उलटे पडलेले बी पाताळात जातात का? बी तुम्ही उलटही पेरलं, सवासही पेरलं, तरी ही धरणी आई आपल्याला फळ मात्र सरळच देते. तसं बेल वाहत असताना सुद्धा तुम्ही सवासा वहा किंवा पालथा वहा, तुम्हाला फळ मात्र सरळच प्राप्त होणार आहे. म्हणून बेल वाहत असताना बेलाचं महात्म्य सांगितलेलं आहे. अंगुठा, मध्यमा आणि अनामिका या 3 बोटामध्ये आपल्या त्या बेलाचं देठ यावं, बरं का. आणि बेलाचं पान शिवलिंगाकडे समर्पित करून आपण ते बेल शिवलिंगावरती अर्पण करावं. आता बेल वाहत असताना मंत्र आहेत. ओम त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं त्रियायुधं त्रिजन्म पापसंहारं एकबिल्वं शिवार्पणं त्रिशाखैश्च बिल्वपत्रेण अच्छिद्रै कोमलै शुभे तव शास्त्रं करिष्यामि एकबिल्वं शिवार्पणं. पाठ होईल का? ओम नमः शिवाय हे मंत्र म्हणून बेल व्हायचे आहेत. 108 नामावली म्हणत म्हणत बेल व्हायला सांगितला. भगवान शिवाचे 108 नावं. एक बेल वाहत असताना भगवान शिवाचं एक नाव घ्यावं. ओम शिवाय नमः, ओम शंकराय नमः, ओम गंगाधराय नमः, ओम ललाटाक्षाय नमः, ओम पाशविमोचकाय नमः, ओम गिरिजाय नमः, ओम गौरीपतये नमः, ओम नंदिकेश्वराय नमः, ओम भस्मोधुलित विग्रहाय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम त्रिलोकेशाय नमः, ओम त्रिलोचनाय नमः. अशी 108 नावं आहेत. ते नाव घेत घेत आपल्याला शिवलिंगावर बेल व्हायचं आहे. त्या बेलाचं महात्म्य सांगितलेलं आहे मंत्रामध्ये. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं त्रियायुधं त्रिजन्म पापसंहारं एकबिल्वं शिवार्पणं. एक बेल शिवलिंगाला अर्पण केल्यानंतर 3 जन्माचं पाप नाहीसं होतं. एवढं बेलाचं महात्म्य आहे. या बेलाचं महात्म्य पुराणामध्ये सांगत असताना बेलाचं झाड हे आपल्या घरात लावणं अतिशय शुभ सांगितलेलं आहे. घरात बेलाचं झाड असावं. बेलाच्या झाडामध्ये 3 देव वास्तव्य करतात, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. बेलाच्या मुळामध्ये ब्रह्मदेवाचा वास आहे, मध्यभागी विष्णुदेव विराजमान आहेत आणि बेलाच्या पानामध्ये वरच्या बाजूला साक्षात भगवान शिवस्वरूप महेश आहेत. बेलाचं झाड म्हणजे साक्षात शिवस्वरूप सांगितलेलं आहे. केवळ बेलाच्या झाडाच्या दर्शनानं आपली 3 जन्माची पाप नष्ट होतात. बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यानं सर्व तीर्थांना प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यानं विशेष असं फळ पुण्य प्राप्त होतं म्हणून सांगितलेलं आहे. धर्मशास्त्रानुसार बेलाच्या झाडामुळे परिसर शुद्ध, पवित्र आणि आरोग्य संपन्न राहतो. तुळशीच्या झाडासारखं बेलाच्या झाडाचं महात्म्य आहे. बेलाच्या झाडाला ज्यावेळेस राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली अनुष्ठान करायचे, त्यावेळेस 1 महिना बेलाच्या पानाचा रस पिऊन ते अनुष्ठान पूर्ण करायचे. बरेच जण म्हणतात 100 वर्षाच्या पलीकडे जगता येत नाही. 60 वर्षामध्ये 70 वर्षामध्येच आपण हे जग सोडून जाणार.
पण आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे वयाचे 104 वर्ष राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींनी या जगाच्या कल्याणासाठी आपला देह समर्पित केलेला आहे. कशाच्या बळावर? जैसे खावे अन्न तैसे होवे मन. त्यांचा आहार सात्विक होता. एक मूठ तांदूळ प्राशन करून त्यांनी आपलं जीवन जगलेलं आहे. त्यांचा आहार सात्विक होता. त्यांच्या जीवनामध्ये त्याग होता. त्यांची भक्ती वैराग्य संपन्न होती. म्हणून वयाचे 104 वर्ष आपण या समाजासाठी जीवन जगलेलं आहे. कोण म्हणतं 100 वर्षाच्या पलीकडे जगता येत नाही? माझे गुरुमाऊली डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज, हिरेमठ संस्थान, औसा, जिल्हा लातूर, या गुरुमाऊलींच्या अगोदरचे गुरुमाऊली शतायुषी गुरु निरंजन शिवाचार्य गुरुमाऊली, ज्यांना बाबारी म्हणून ओळखलं जातं, पडदई आप्पा म्हणून ओळखलं जातं, अशा बाबारीनं वयाचे 111 वर्ष या जगाच्या कल्याणासाठी, या जगाच्या हितासाठी आपलं जीवन जगलेलं आहे. कोण म्हणलं 100 वर्षाच्या पलीकडे जगता येत नाही? आपण सुद्धा 100 वर्षाच्या पलीकडे जगू, पण आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्याग हवाय, भक्ती हवी आहे, वैराग्य हवाय, अन्न आहार सात्विक हवाय. आपल्या आहारामध्ये फार बिघाड झालेला आहे. आपला आहार म्हणजे औषधाचा, केमिकलचा, फवाऱ्याचा, भाजीपाले केमिकलयुक्त झाले आणि तो आहार खाल्ल्यामुळं आजार निर्माण झाले. त्या आजाराला संपवण्यासाठी पुन्हा केमिकलच्या गोळ्या खाल्ल्या, याच्यानं आपली हाडं ठिसूळ झाले, शरीर आतून कमकुवत होत गेलं आणि आपलं आयुष्य आपणच आपल्या हाताने कमी केलं. तुम्ही शेती करा, शेतीमध्ये भाजीपाला लावा, गावरान पालेभाज्या खाण्यासाठी सज्ज व्हा, थोडं अन्न खा, सात्विक आहार ग्रहण करा, तरच तुम्ही 100 वर्ष आयुष्य परिपूर्ण जगाल. अन्यथा आजकाल अनेक तरुण मंडळी व्यसनाच्या अधीन गेले, नको ते व्यसन करू लागले. कुणी सुपारी खाते, कुणी गुटखा खाते, कुणी तंबाखू खाते, कुणी मदिरा प्राशन करते. याच्यानं आपलं शरीर कमकुवत होत चाललेलं आहे. ॲडव्हर्टाईज करतात, गुटख्यामध्ये केसर आहे म्हणतात, काही आहे म्हणतात, ॲडव्हर्टाईज करतात. मला सांगा, ॲडव्हर्टाईज करणारे कधीच खात नसतात. त्यांनी ॲडव्हर्टाईज करून कोट्यावधी रुपये कमवत असतात आणि तुम्ही आम्ही ते खरं करून आपलं जीवन व्यतीत करत असतो. अनेक तरुण वयानं पुढे गेले, शरीरानं खरपडे झाले. कशाच्या बळावर? याच व्यसनाच्या बळावर. व्यसन शरीराला खूप मोठं घातक आहे. सोमेश्वर आप्पा 1 लाख रुपयाची शाईन गाडी आहे. आता शाईन गाडीची 1,11,000 रुपये किंमत झालेली आहे. आपल्याला घ्यायचं नाही ना द्यायचं नाही, उदाहरणासाठी घेतलोय आपण. पेट्रोलचा भाव किती झालाय? अच्छे दिन आएंगे. किती झालाय? 113 रुपये. वा, 113 रुपये पेट्रोल आहे आणि 40 रुपये लिटर रॉकेल आहे. 1 लाख. आता रॉकेल मिळत नाही अध्यक्ष महोदय, पण आपण उदाहरणासाठी घेतले, आपल्याला घ्यायचं नाही द्यायचं नाही. 113 रुपये लिटर पेट्रोल आणि अंदाजित 60 रुपये लिटर रॉकेल. चला, 1,11,000च्या शाईन गाडीमध्ये आपण 60 रुपयाचं स्वस्ताचं रॉकेल का नाही टाकत? 113 रुपयाचं महागडं पेट्रोलच का टाकतो? उत्तर हवंय मला. रॉकेल का नाही टाकत? रॉकेल टाकल्यानंतर होतं काय? गाडीचे इंजन बिघडतं, एवढं मात्र कळतंय. वा, आभारी आहे. महागड्या गाडीमध्ये स्वस्ताचं रॉकेल नाही टाकत, इंजन बिघडतं म्हणून महागडं पेट्रोलच टाकतात. पण भगवंतानं करोडो रुपयाची देहरूपी गाडी तुम्हाला फुकट दिली, फ्री दिली. या गाडीमध्ये मात्र बिळ्याचे खोटकं मध्ये, सिगारेटमध्ये, मदिरामध्ये, तंबाखूमध्ये, गुटखामध्ये, आणि एक दिवस
आतडे फाटून जातात आणि मरण यातना भोगाव्या लागतात. मग मात्र देवाचा धावा करतात. मग वेळ निघून गेल्यानंतर काहीही उपयोग होणार नाही. या शरीराची किंमत अजिबात करता येत नाही. कोट्यावधी रुपये जरी दिले तरी पुन्हा तुम्हाला असा जन्म मिळणार नाही. जगद्गुरु काशी महास्वामीजी म्हणतात, जन्म हा अखेरचा, हा जन्म शेवटचा आहे. जसं एखाद्या पिक्चरचा द एंड होतो तसंच माणसाचा सुद्धा एक दिवशी द एंड होणार आहे. माणसानं असं कार्य करा, मेल्यानंतर आपली कीर्ती लोकांनी चांगलं गुणगान करून घ्यावी, अन्यथा बरं झालं गावची पिढा गेली असं लोकांनी म्हणायला नको आहे. जाताना असं काम करा की 4 लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, असं काम तुमच्या हातून झालं पाहिजे. आणि म्हणून व्यसनाधीन होऊ नका. हे व्यसन शरीराला खूप हानिकारक आहे. व्यसनानं मृत्यूच्या दारातच जावं लागणार आहे. म्हणून माझ्या तरुणांना, भावांना विनंती करेन की व्यसनापासून तुम्ही दूर व्हा. व्यसनानं होतं काय? दारू पिल्यानं होतं काय? लक्षपूर्वक ऐका. आईचं दूध आटलं तेव्हा चालू केली दुधाची बाटली. शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली पाण्याची बाटली. माध्यमिक शिक्षण घेऊ लागलो तेव्हा चालू केली थंडाची बाटली. ती बरी नाही वाटली. उच्च शिक्षण चालू केलं तेव्हा चालू केली बिअरची बाटली. ती सुद्धा बरी नाही वाटली. मग चालू केली इंग्लिश बाटली. ती बरी वाटली पण तिच्याने सगळ्या खिशाची तिजोरीच आटली. मग चालू केली गावातली देशी गावठी बाटली. ती बरी वाटली पण तिच्याने सगळ्या शरीरातली आतडीच फाटली. दवाखान्यात गेलो, डॉक्टरनी लावली 2-2 हातायला सलाईनची बाटली. त्या बाटलीचंही काही भागलं नाही. शेवटी प्राणज्योत मावळली, बॉडी आणली घरी. आंघोळ घातली, गुलाब पाणी अत्तरची बाटली. तिथंही हौस नाही फिटली. शेवटी चिता रचली, चितेवर ओतली रॉकेलची बाटली. काडी ओढली आणि तिथेच सगळी हौस फिटली. तिथेच सगळी हौस फिटली. तिथेच सगळी हौस फिटली. हे व्यसन आपला प्रपंच उद्ध्वस्त करणार आहे. लेकरा बाळांचं जीवन उद्ध्वस्त करणार आहे. पत्नीचा संसार उघड्यावरती टाकणार आहे. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या पित्यांनो, व्यसनाच्या अधीन जाऊ नका. व्यसन करायचंय ना, ज्याची नशाच कधी उतरत नाही ते व्यसन करा. शिवणे महाराज संतांनी सुद्धा व्यसन केलं बरं का, पण कशाचं? संतांना सुद्धा व्यसन करावं वाटलं. संतांनी सुद्धा व्यसन केलं, पण कशाचं? भगवत नामाचं. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिएगा तो रात को उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिएगा तो रात को उतर जाएगी. एक बार शिव नाम का प्याला पी के तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. तेरी जिंदगी सुधर जाएगी. तेरी जिंदगी सुधर जाएगी. अरे दारूचं व्यसन काय करताय? हे व्यसन तुमची बदनामी करणार आहे. हे व्यसन तुमचा घात करणार आहे. हे व्यसन सकाळी पिल्यानंतर संध्याकाळी उतरणार आहे. असलं व्यसन करू नका. एकदा पिल्यानंतर पुन्हा नशाच उतरायला नको आहे. असं व्यसन तुम्हाला करायचं आहे. आणि ते व्यसन संतांनी केलं. संतांनी सुद्धा व्यसन केलं, पण भगवंताच्या नामाचं केलं. काही लोक म्हणाले भजन करणं, परमार्थ करणं, कथा करणं, कथेचं आयोजन करणं, सप्ताहाचं आयोजन करणं, ऐकणं हे वेड्या लोकांचं काम आहे, मोकळ्या लोकांचं काम आहे, ज्याला काही कामधंदा नाही त्याचं काम आहे, असं बरेच जण म्हणाले. तर मी त्यांना उत्तर देईन बरं का. या परमार्थामध्ये वेडेच येत असतात, शहाणे इकडं अजिबात येत नसतात. आणि त्याच्या पुढं जाऊन सांगेन, हे मोकळ्या लोकांचं काम नाही. ज्याला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मोकळं व्हायचं आहे त्याचं काम आहे परमार्थ करणं. मोकळ्या लोकांचं काम नाही. संत देवाच्या नामामध्ये तल्लीन झाले आणि संतांनी देवाच्या नामाचं व्यसन केलं.
संत सुद्धा वेडे होते. शिवणे महाराज संत वेडे होते म्हणूनच म्हणाले, वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो झालो वेडा झालो हो हो वेडियाच्या गावा गेलो वेडियाच्या गावा गेलो विडियाच्या गावा गेलो विडियाच्या गावा गेलो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो झालो वेडा झालो हो हो वेडियाच्या गावा गेलो वेडियाच्या गावा गेलो विडियाच्या गावा गेलो विडियाच्या गावा गेलो वेडा बैस लासी भोळा विडा बैस लासी भोळा कृपा करी शिवलीला कृपा करी शिवलीला वेडियान वेड केलं वेडियान वेड केला अवघे शिव रूपिनेला वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा वेडा झालो झालो वेडा वेडा झालो झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो हो हो वेडियाच्या गावा गेलो वेडियाच्या गावा गेलो विडियाच्या गावा जय हो गेलो विडियाच्या गावा गेलो हो मन्मथ म्हणे वेडा खरा मन्मथ म्हणे वेडा खरा गुप्त रूपी आला घरा गुप्त रूपी आला घरा गुप्त रूपी आला घरा गुप्त राणा सारे ग ग रे ग रे सा सारे ग ग ग ग ग ग ग ग रे 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 ग ग ग रे ग रे सा सा ग रे ग रे सा सा ग रे ग रे सा 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 नि नि सा सा नि नि सा सा नि सा सा नि सा सा नि सा सा रे 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 सा रे 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 सा रे रे सा रे 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 ग ग ग रे ग ग ग रे ग ग रे ग ग सा नि प म रे म रे सा सा नि प म रे म रे सा नि प म रे म रे रे म प नि सा 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 रे म प नि 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 सा सा नि नि सा सा नि सा सा नि सा 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 रे 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 सा रे 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 सा रे रे सा रे रे सा रे ग ग ग रे ग ग ग रे ग ग रे ग ग सा नि प म रे सा सा नि नि दा दा प प म म ग ग रे रे सा सा नि नि दा दा प प म म ग ग रे रे सा रे म प नि सा 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 सा रे म प नि 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 सा सा नि नि सा सा नि सा सा नि सा 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 रे 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 सा रे 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 सा रे रे सा रे 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 ग ग ग रे ग ग ग रे ग ग रे ग सा नि प म रे सा सा नि प म रे सा सा नि नि दा दा प प म ग रे रे सा रे म प नि 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 सा 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 मन्मथ म्हणे वेडा खरा मन्मथ म्हणे वेडा खरा गुप्त रूपी आला घरा
अमृत रूपी आला घर आला घर आला घर वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो नम पार्वती पतये शिव हर हर महादेव म्हणाला तरी कंजूसपणा करू नका अनंत पाळ महाराज की हर हर इथं कोणाच्या अंगात तर येत नाही ना वेडा झालो आहा ओहू ही चाल थोडी त्या बाजूची आहे अंगात आलं तर तुमच्या तुम्ही शांत करून घ्या तेवढं काय महाराजांना जमत नाही संतांना महादेवाच्या नामाचं वेड लागलं संतांनी महादेवाच्या नामाचं व्यसन केलं म्हणूनच संतांना या तिन्ही लोकांमध्ये नाव लौकिक होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं संतांनी याचं व्यसन केलं म्हणून त्यांची कीर्ती अजरामर झाली या माणसानं त्या मदिरेचं व्यसन केलं म्हणून त्याची कीर्ती भ्रष्ट झाली म्हणून सावध व्हा संतांनी दाखवलेल्या मार्गाचं संतांनी सांगितलेल्या नामाचं व्यसन करा हे व्यसन तुमचा कधीच घात होऊ देत नाही त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम बेलाच्या झाडाखालून एखादं प्रेत जरी गेलं तरी त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती आहे म्हणून सांगितलेलं आहे बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून अभिषेक केल्यानंतर अनुष्ठान केल्यानंतर जप तप केल्यानंतर 1000 पटीनं फळ आणि पुण्य प्राप्त होतं बेलपत्राला महादेवांच्या पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे एक बिल्वपत्र अर्पण केल्यानंतर भगवान शिव प्रसन्न होणारी देवता आहेत म्हणून त्यांना पशुपतीनाथ आशुतोष महादेव म्हणून बेल वृक्ष समृद्धीचं प्रतीक आहे अत्यंत पवित्र आणि समृद्धी देणारा आहे शिवपुराणानुसार श्रावण महिन्यात सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यानं 1 कोटी कन्यादान केल्याचं पुण्य प्राप्त होतं बेलपत्राने शिवलिंगाची पूजा केल्यानं आपली गरिबी दूर होते दरिद्रता दूर होते आणि सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते उपमन्यू ऋषींची फार गरिबी होती हिमालयामध्ये दगडाची झोपडी तयार केली खाली मुंडकं वर पाय करून ओम नमः शिवाय या पंचाक्षरी महामंत्राचा जप केला शिवलिंगाची स्थापना करून शिवलिंगावरती बेल अर्पण केला आणि उपमन्यूला महादेवांची भेट झाली वाटीभर दूध मागितलं पण भगवान शिवानी दुधाचा क्षीरसागर समुद्र दिला असं या बेलाच्या पानाचं शिवभक्तीचं फळ आहे म्हणून फक्त भगवान शिवावरती विश्वास ठेवा अहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठा उठी जर आपला महादेवांवर विश्वास असेल ना तर तो भगवान शिव परमात्मा विश्वास कदापि तुटू देत नाही कितीही गरिबी असू द्या कितीही दरिद्रता असू द्या आपलं नशीब लिहिणारी सटवाई आहे म्हणतात तर त्या नशिबाला बदलणारे महादेव आहेत कारण भविष्य लिहिणाऱ्या देवाला देव म्हणतात आणि भविष्य बदलणाऱ्या देवाला महादेव म्हणतात शिव महापुराण की कथा कहती है किस्मत लिखने वाले को भगवान कहते हैं
और उस किस्मत को बदलने वाले को देव के देव महादेव कहते हैं, देव के देव महादेव कहते हैं। शिवभक्ताला कधीच दुःख होणार नाही, मृत्यू सुद्धा त्याच्या जवळ येणार नाही। मार्कंडेय ऋषीनं मंदिरामध्ये आराधना करायला सुरुवात केली होती। यमनगरीतून यमदेव न्यायला आले, मुखामध्ये मंत्र होता, ओम नमः शिवाय, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्। या मंत्राच्या प्रभावाने भगवान शिवाची कृपा झाली आणि ऋषी मार्कंडेयाला 14 वर्षाचं आयुष्य 14 कल्पामध्ये प्राप्त झालं। कशाच्या बळावर? बेलपानाच्या बळावर। किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी। त्याचे साठी घाली उडी उडी उडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी। मार्कंडेयने पूजा केली 14 कल्पे धने दिली, मार्कंडेयने पूजा केली 14 कल्पे धने दिली, मार्कंडेयने पूजा केली 14 कल्पे धने दिली। काय किरक होता ज्ञानी कोठे भक्ती केली त्यानी, काय किरक होता ज्ञानी कोठे भक्ती केली त्यानी। त्याचे साठी घाली उडी उडी उडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी। आवडी। नमः पार्वती पतये शिव हर हर। एक बेलवपत्र वाहिल्यामुळंच ऋषी मार्कंडेयाला 14 कल्प आयुष्य प्राप्त झालं। एवढं या बेलाच्या पानाचं महात्म्य आहे। भगवान शिवाच्या शिवलिंगावर बेल वाहणाऱ्या भक्तावर भगवान शिवाची विशेष कृपा दृष्टी होते। म्हणतात, अकाल मृत्यू ओ मरे जो काम करे चांडाल का, अकाल मृत्यू ओ मरे जो काम करे चांडाल का, काल भी उसका क्या बिगाड़े जो भक्त हो मेरे महाकाल का, जो भक्त हो मेरे महाकाल का। भगवान शिवाचा जो भक्त आहे ना, त्या भक्ताजवळ यम सुद्धा यायला थरथर कापतो। पाहुनी आयशा शिवभक्ताला यमही थरथरला। ओम नमः शिवाय भवतरुणोपाय सुलभोपाय तारक मंत्र श्री गुरुचा। म्हणून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत शिवलिंगावर बिल्वपत्र अर्पण करा। गरिबी दूर होते आणि सौभाग्याची प्राप्ती होते। शिवपुराणानुसार बेलवृक्ष लावून संपूर्ण कुटुंब विविध पापांच्या प्रभावापासून मुक्त होतं। ज्या ठिकाणी बेलाची झाड आढळतात त्या ठिकाणाला काशी तीर्थाप्रमाणे पूजनीय आणि पवित्र मानलं जातं। अशा ठिकाणी उपासना केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होतं। अक्षय पुण्य म्हणजे कधीच न संपणारं, कधीच क्षय म्हणतात। अक्षय आणि नुसता क्षय, क्षय म्हणजे संपत, अक्षय म्हणजे कधीच न संपणारं, अशा पुण्याची प्राप्ती होते। बेलाची पानं महादेवांचा आहार आहेत, म्हणून भक्त त्यांना मोठ्या श्रद्धेनं अर्पण करत असतात। शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून महादेव लगेच प्रसन्न होतात। बेलपत्राशिवाय महादेवाची पूजा पूर्ण होत नाही। शिवरात्री निमित्त बेलपत्रातून महादेवांची पूजा केल्यानं अनंत जन्मीचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं म्हणतात। बेलाचा रस पिल्यानं अनेक आजारातून मुक्तता मिळते। नित्य नेमाने तुम्ही इष्टलिंग पूजा करताय,
इष्टलिंगावर एक बेल वाहत जा. आरती झाल्यानंतर तेच बेलाचं पान देठ बाजूला काढून 3 पानं आणि थोडीशी साखर खायला सुरुवात करा. बघा बदल घडणार आहे. शरीरातली अनेक रोग त्या ठिकाणी नष्ट व्हायला सुरुवात होणार आहे. भगवान शिव यांना हे बिल्वपत्र अतिशय प्रिय आहे. एक बिल्वपत्र अर्पण केल्यामुळं 3 जन्माचं पाप नष्ट होतं असं बिल्व अष्टकामध्ये अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे. श्रावण महिन्यातील दर सोमवारी कमीत कमी 108 बिल्वपत्र भगवान शिवाला अर्पण करावा. भगवान शिवाला बेल वाहताना अंगुठा, मध्यमा, अनामिका या 3 बोटामध्ये देठ धरून पान शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. गंगाजल असेल तर त्या गंगाजलामध्ये काळे तीळ वाहावे आणि त्या गंगाजलामध्ये बेलाचं पान समर्पित करून जर आपण शिवलिंगावर वाहिलं तर आपल्याला विशेष फळ प्राप्त होतं असं बेलाच्या पानाचं महात्म्य आहे. पुढे सांगितलेलं आहे बेल वाहताना निसून घ्यावा. बेलाची पानं तुटकी नसावी, फाटकी नसावी, 3 पानं पूर्ण असावी. बेल 5 पानाचा, 11 पानाचा, 7 पानाचाही असतो, पण तो बेल शिवलिंगावर अर्पण करायचा नाही. 3च पानाचा बेल शिवलिंगावर अर्पण करावा. बेल तोडताना फांदीसह किती जण बेल तोडतात? आजी माय, आता माय, असं नका करू. बेलाच्या झाडामध्ये 3 देव वास्तव्य करतात. फांदी तोडल्यानंतर आपण पापामध्ये पडू शकतो. त्यासाठी आपण बेल हे फांदीसह तोडायचा नाही. बेल तोडत असताना एक एक पान आपल्या बोटाची नख लागू नये असं आपण झाडावरून बेल तोडायचा आहे. बेल हा निवडून घ्यावा, निसून घ्यावा. त्याचे देठ काढून स्वच्छ पाण्याने धुवूनच मग शिवलिंगाला बिल्वपत्र अर्पण करावा. शक्य असल्यास त्या बेलाच्या पानावर विभूतीनं एका पानावरती ओम, मधल्या पानावरती नमः आणि 3ऱ्या पानावरती शिवाय हे मंत्र लिहून जर आपण शिवलिंगावरती बेल वाहिलो तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला विशेष फळ प्राप्त होतं म्हणून सांगितलेलं आहे. बेलपत्र सोमवारी अजिबात तोडू नये. आदल्या दिवशी रविवारीच बेल तोडून ठेवायचा. बेल कधीच शिळा होत नसतो. एक बिल्वपत्र आठवडाभर सुद्धा आपण वापरू शकतो. सोमवार, चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथीला बेलपत्र कदापि तोडू नये. बेलपत्र तोडताना महादेवांचं स्मरण करत ओम नमः शिवाय या पंचाक्षरी महामंत्राचा जप करतच आपण बेल तोडावा आणि असा बेल शिवलिंगाला वाहावा आणि त्या बेल वाहण्याने आपल्या जीवनातील 3 जन्माचे पाप कर्म नष्ट होऊन आपल्याला पुण्याची प्राप्ती होणार आहे. असं या बेलाचं महात्म्य आहे. तुम्ही शिवमंदिरामध्ये बसला आहात आणि बिल्वपत्र वाहत आहात इथपर्यंत आपण होतो. आपण पहिल्यांदा जल वाहिलं, दूध वाहिलं, जल वाहिलं, पुसून घेतलं, भस्म लावलं, बेल वाहिला, इथं होतो आपण. शिवमंदिरामध्ये शिवलिंगाला बेल वाहिल्यानंतर पांढरी आणि लाल फुलं वाहायची आहेत. बेल झाल्यानंतर पांढरी आणि लाल फुलं व्हायची आहेत. फुलं वाहताना मंत्र आहेत. ओम तुर्यवन संभूतम नाना गुण समन्वितम आनंद सौरभ्यम पुष्पम प्रतिगृह्यताम. पाठ होणार नाहीत म्हणून ओम नमः शिवाय, ओम पार्वते नमः म्हणून आपण हे फुलं वाहायचे. फुलं वाहून झाल्यानंतर अक्षता वाहायच्या आहेत. काय व्हायच्या आहेत? अक्षता. अंगुठा, मध्यमा, अनामिका या 3च बोटामध्ये अक्षता घेऊन शिवलिंगावरती अक्षता समर्पित करायच्या आहेत. मंत्र आहेत. ओम अक्षतान धौलान दिव्यास्तिल तंडुल मिश्रितान अर्पयामी महाभक्त्या प्रसिद्ध परमेश्वरान. पाठ होणार नाही म्हणून
ओम नमः शिवाय मंत्र म्हणून आपण अक्षता वाहायच्या आहेत. अक्षता वाहून झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. काय म्हणतोय? नैवेद्य. आता तुम्ही घरातून जो स्वयंपाक बांधून आणला की नाही, तो सगळा स्वयंपाक सोडून घ्यायचा. मंदिराचे जे कोणी स्वामी माहेश्वर मूर्ती महाराज आहेत पुजारी, त्यांनी एक तांब्याचं पातेलं नैवेद्य ठेवण्यासाठी सेपरेट शिवलिंगाच्या उजव्या बाजूला ठेवायचं आहे. आपण आणलेल्या स्वयंपाकातलं एक पूर्ण भाग, मग पोळी असेल, चपाती असेल किंवा भाकरी असेल, त्याच्यावरती सगळं भाजी वगैरे तूप काय असेल ते लावून पूर्ण एक भाग शंकराला फक्त समर्पित करून पाणी फिरवायचं आहे. मंत्र म्हणायचं आहे. ओम नैवेद्यम षड्रसोपेतम नाना भक्ष समन्वितम. पाठ होणार नाही म्हणून ओम नमः शिवाय घ्या महादेवा म्हणायचं, पाणी फिरवायचं आणि ते नैवेद्य पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं. शिवलिंगावर मुंग्या लागायला ठेवायचं नाही. महादेव काय तो नैवेद्य खात नाहीत. तोच नैवेद्य जर तुम्ही एखाद्या गरीबाला जेवू घातलात तर माझ्या महादेवाला जेवू घातल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि बाकीचा उरलेला स्वयंपाक, आता स्वयंपाक नाही राहणार, तुम्ही महादेवाला समर्पित केल्यामुळं त्याचं प्रसादामध्ये रूपांतर होईल आणि तो सगळा स्वयंपाक घरी नेऊन सगळ्यांनी प्रसाद म्हणून प्राशन करायचा. मन सुद्धा प्रसादिक व्हायला सुरुवात होईल. मांसपिंडाचं मंत्रपिंडामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होईल. आता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर जे काही मंदिराचे स्वामी महाराज पुजारी आहेत, दिवसभर गोळा होणारा नैवेद्य स्वतःही घरामध्ये प्राशन करावा आणि ज्या काही गायी असतात की नाही, गावरान गायी, त्या गायींना सुद्धा तो नैवेद्य खाऊ घालावा. 33 कोटी देवतांना नैवेद्य दिल्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये प्राप्त होणार आहे. जे कोणी गोरगरीब आहेत, गावामध्ये झोपडी मारून राहतात, त्यांना स्वामी महाराजांनी तो नैवेद्य भोजनासाठी द्या. ते पुण्य तुमच्यासह, स्वामींसह सर्वांच्या पदरामध्ये प्राप्त होणार आहे. आता नैवेद्य झाल्यानंतर आरती लावून घ्यायचे. आरतीसोबतच कापूर लावून घ्यायचा आहे आणि भगवान शिवाची सुंदर आरती करायची. किती जणांना महादेवाची आरती पाठ आहे? इमानदारीनं हात वरी करा. वरती बोला, आरती पाठ आहे का? बऱ्याच जणांना पाठ आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा पाठ असणाऱ्यांसाठी. आता बाकीच्या पुरुषांना एकच आरती पाठ आहे. जय देव जय देव जय माझी बायको, तू माझी बायको, तू सांगेल ते सगळं मी ऐको. जय देव जय देव जय देव तुम्ही माझे मालक, मी तुम्हाला सदा काम सांगते. जय देव जय देव. काय करायचे आपल्याला? संसारातल्या आरत्या मात्र सगळ्यांना पाठ झाल्या, भगवंताची आरती मात्र पाठ करायला वेळ नाही. आता इथं अँड्रॉइड मोबाईल किती जणांकडे? हात वरी करा. आसून जर हात खाली केलो की नाही, मंदिराच्या बाहेर गेल्याबरोबर डिस्प्लेत जात आहे. म्हणून हात वरी करा. कोणाकोणाकडे आहे खरं खरं बोला. तुमच्या माईची शपथ आहे बरं का. बोला, वरती हात वरी करा. अँड्रॉइड मोबाईल कोणाकडे? वा, सगळ्यांकडे. हे बघा, मी काय अँड्रॉइड मोबाईल गोळा करून लोहाऱ्याला घेऊन नाही जाणार. सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. मोबाईलमध्ये यूट्यूब आहे, बरोबर आहे की नाही? सगळ्यांनी यूट्यूबवर जाऊन महाराजांचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं. एक आहे भक्तिधारा कुमार सागर महाराज, हे शिवकथेचं आहे. दुसरं आहे आई म्युझिक, हे गाण्याचं आहे. तिसरं आहे पशुपतीनाथ अभंग, भजन गवळणी भारूड. आणि चौथा आहे शिवलिंग महाराज जळकोटे, हे गुरुगीत भक्तिगीत. हे 4 चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचे आहेत यूट्यूबवरती जाऊन. चांगलं कार्य करायला काही लागणार आहे का? नाही. पैसे मागितले का? नाही. हे सगळं कशासाठी? तर आत्तापर्यंतच्या कथा, आपल्या गावातल्या कथा, येणाऱ्या कथा, भजन गायन भारूड घरी बसल्या बसल्या आपल्याला ऐकायला मिळावं, याच्यासाठी हे कार्य करायचं आहे.
आम्ही रात्रंदिवस या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या कथा कीर्तन गायन कशासाठी हे शूटिंग करत आहोत, तर शिवधर्माचा प्रचार जास्तीत जास्त व्हावा, शिवभक्ती घराघरापर्यंत पोचावी याच्यासाठी केलेला हा अट्टहास आहे. तुम्ही फक्त एक सबस्क्राईब करून या कार्याला फक्त उजाळा द्यायचा आहे. आता मोबाईलमध्ये किती वाजले एवढं सांगा. बोला. 4:42 टाइम स्टार्ट करू. एक आरती म्हणायला किती वेळ लागता एवढं मला सांगायचं आहे तुम्हाला. चला सावध बसा. 1 2 3 स्टार्ट. भगवान शिवाची आरती सुरू. 4:42 काही सेकंद. आरती भीमा शंकरा ज्योतिर्लिंग परस्परा ओवाळी तो करपूर शिवगवरा भीमा शंकरा करपूर शिवगवरा भीमा शंकरा करपूर शिवगवरा भक्ता सोडून भवदूर मंदिर तुझे दरी खोर सत्व पाहसी खरोखर भीमा शंकरा करपूर शिवगवरा भीमा शंकरा करपूर शिवगवरा भीमा निघुनी तुझे चरणी पावन करिसी सर्व धरणी करणी आहे तुझी न्यारी भीमा शंकरा करपूर शिवगवरा भीमा शंकरा करपूर शिवगवरा गगना भेद तुझे शिखर पाहता पापता पहार सन्मुखी उभा नंदीश्वर भीमा शंकरा करपूर शिवगवरा भीमा शंकरा करपूर शिवगवरा एक आरती तुझला राया शोक नाशक शिवराया भाकितो शंभो गौरीवरा भीमा शंकरा करपूर शिवगवरा भीमा शंकरा करपूर शिवगवरा भू कैलास खरोखर कमलजा देवी अवतार करी तो प्रभु नमस्कार भीमा शंकरा करपूर शिवगवरा भीमा शंकरा करपूर शिवगवरा. टाइम ऑफ. किती वाजले? 4:44 म्हणजे फक्त आणि फक्त 1.5 ते 2 मिनिट एक आरती म्हणायला लागत असेल तर पाठ करायला काही हरकत नाही. पुढच्या वर्षीपर्यंत जी माता माऊली, जे पिता, जे भाऊ, जे बहिणी संपूर्ण शिवपाठ न चुकता महाराजांच्या समोर म्हणून दाखवतील त्यांना महाराजांच्या वतीनं एक शाल, एक नारळ आणि 1100 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. एक ही चूक नाही बरं का, एक ही चूक नाही. पुढं सांगेन पुढच्या वर्षीपर्यंत महादेवाच्या 5 आरत्या न चुकता जी माता माऊली, जे पिता, जे भाऊ, जे बहिणी न चुकता 5 आरत्या पाठ करतील शाल श्रीफळसह 501 रुपयाची दक्षिणा त्यांना आशीर्वाद म्हणून देण्यात येईल. या तर नादानं करचाल आहे की नाही. कधी कधी न होणारं काम होण्यासाठी असं काहीतरी युक्ती सुचावी लागते आहे की नाही. म्हणून ही युक्ती सुचलेली आहे. हे पहा, हे ज्ञान घेण्यासाठी आपल्याला वेळ कमी पडू लागलेली आहे. माझ्या कथेचा नियम आहे, मला कथेसाठी कमीत कमी 4 तास लागतात. सोमेश्वर अप्पा तोंडारे कुठे आहेत? कमीत कमी 4 तास कथेला लागतात बरं का. त्याच्यामुळं पुढच्या वर्षी जर कथा घ्यायची असेल तर या माता माऊल्यांना माझं सगळं पाकिट द्या, पण मी येण्याच्या अगोदर 1 वाजता आणून बसवा, विनंती करतो. हे पहा माता माऊल्यांना, आम्ही तेवढ्या दुरून तुमच्यासाठी इथं आलो, तुम्हाला घरातून इथं येणं होत नाही का? हे कोणासाठी चालू आहे? आमच्यासाठी नाही. हे सगळं तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त व्हावं, कल्याण मुक्तीचा अधिकार प्राप्त व्हावा याच्यासाठी हा अट्टहास केलेला आहे. हा अट्टहास खूप मोठ्या प्रसंगातून हा अट्टहास केलेला आहे. या अट्टहासाचं आपण उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये विश्लेषण ऐकणार आहोत. तुम्ही यूट्यूबवर जाऊन ऐका. कमीत कमी 4 तास 5 तास कथा तुम्हाला तिथं दिसतील यूट्यूबवर. टायमिंग आपल्या इथं 2 तासामध्ये काय सांगावं, कुठपर्यंत सांगावं हेच मला सुचत नाही.
कट 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 करत ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा वेळ पुरत नाही. कथेची वेळ 2 ते 5 आहे, तुम्ही येताय 2:45ला, कथा चालू होते 3:20ला आणि बोलायचं किती आणि हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं किती याच्यावरती विचार करा. उद्या आणि परवा 2 दिवस बरोबर 2 वाजता मी इथं येणार आहे. आपण सर्वांनीही 2 ते 5 कमीत कमी 3-3 तास उद्या आणि परवा कथा ऐका. आज आपल्याला शिवलिंगावर काय वाहावं आणि काय वाहू नये याचं सुद्धा विस्तृत विवेचन ऐकायचं होतं, पण आपल्याला वेळ कमी असल्यामुळं आता पार्वती खंडामध्ये प्रवेश करायचा आहे. संक्षिप्त पूजा आपण कशा प्रकारे करावी हे मात्र श्रवण केलं. आरती झाल्यानंतर आरती शिवलिंगाच्या समोर ठेवून हे मस्तक या साळुंकेवरती टेकून 2 हात जोडून त्या ठिकाणी भगवान शिवाचं दर्शन घ्यायचं आहे. दर्शन झाल्यानंतर 3 वेळा टाळी वाजवायची आहे. महादेवाचं दर्शन घेण्याचं एक विधीपूर्वक हे विधान आहे. महादेवाचं दर्शन घेत असताना 3 वेळा टाळी वाजवूनच महादेवाचं दर्शन घ्यावं. मस्तक टेकवून दर्शन घ्यावं, मनातला संकल्प बोलावा आणि भगवान शिवाच्या शिवलिंगाला उजव्या हाताच्या जलधारीपासून डाव्या हाताच्या जलधारीच्या टोकापर्यंतच प्रदक्षिणा घालावी. जलधारी ओलांडू नये, अर्धीच प्रदक्षिणा घालावी. जलधारी का ओलांडू नये? त्या ठिकाणी नंदीगण, शिवगण, देवी देवता तीर्थप्राशन घेण्यासाठी 24 तास त्या ठिकाणी वास्तव्य करत असतात. त्या देवी देवतांना ओलांडल्याचं पाप आपल्याला लागू नये याच्यासाठी महादेवाला अर्धीच प्रदक्षिणा घालावी. आणि अशा प्रकारे जो भक्त संक्षिप्त महादेवाची पूजा करतो त्या भक्ताच्या जीवनामधील सर्व संकट भगवान शिव दूर करतात आणि त्या भक्ताच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंदाची प्राप्ती करून देतात आणि त्या जीवाला कल्याण आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त होतो. अशा प्रकारे संक्षिप्त शिवपूजेचं महात्म्य पुराणामध्ये सांगितलेलं आहे.